की 1 लिटर कोल्ड कॉफी सांडली, वेंडर मिसिंग, मिल्क शॉर्टेज. पण तरी सगळं परफेक्ट कसं झालं माहिती आहे? सकाळी मी थोडी उशिरा निघाले आणि तोवर तन्मयने सगळं सामान पोचवून ठेवलं होतं शॉपवर. मी गेले तेव्हाच हसल सुरू झालं होतं. लिटरली नॉनस्टॉप वाईब. आजचा दिवस फुल ऑन फायर. मॅगी, पास्ता, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, कॉर्न चाट, सगळ्याच आयटमच्या ऑर्डर्स बॅक टू बॅक येत होत्या. कस्टमर मागोमाग कस्टमर आणि आम्ही दोघे धावतच होतो. पण ड्रामा तिथेच सुरू झाला. मेन आईस्क्रीम वेंडर गेले 3 आठवड्यांपासून शॉर्टेजमुळे आईस्क्रीम देत नव्हता. मग लोकलमधून धावपळ, एक्स्ट्रा पैसे देऊन घ्यावं लागलं. त्यात मिल्क शॉर्टेज. कोल्ड कॉफी आणि पास्ता दोन्ही त्याच मिल्कमधून, आणि त्यात तन्मयच्या हातून 1 लिटर कोल्ड कॉफी सांडली. किचनमध्ये लिटरली युद्ध सुरू होतं. पण तरी एकही ऑर्डर मिस नाही झाली. आणि या सगळ्या गोंधळात एक हेवी मोमेंट. एक कस्टमर आज आमची रील्स बघून भांडूप वेस्ट कोकण नगरमधून आला होता. त्यांना आमची कोल्ड कॉफी एवढी आवडली की म्हणाले पुन्हा येणार नक्की. आणि मागच्या वेळी एक कस्टमर आमची रील बघून दिव्यावरून आलेली, आज स्वतःसोबत फ्रेंड्सला पण घेऊन आली. अशा फीडबॅक मिळाला की सगळा थकवा गायब होतो. रात्री 12ला अनघाचं बड्डे सेलिब्रेशन करून दिवस संपवला. थकवा होता, पण मनात एकच थॉट, जेवढं स्ट्रगल वाढतंय तेवढं ड्रीम जवळ येतंय. हा होता आमचा डे 87. प्रॉब्लेम्स 1000 होते, पण एनर्जी एकच होती, करायचंच आहे. पुन्हा भेटूया आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आम्हाला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.